येणारे 24 तास वादळासह पाऊस पडेल। नमस्कार, मी संभाजी कांबळे। आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे। रात्रीपासून होत असलेल्या कंधार लोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे। शेतीचे नुकसान होण्यासारखे आता काही शिल्लक राहिले नाही। अनेकांची जनावरे दगावली तर अनेकांच्या घरांची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे। त्या अनुषंगाने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अतिवृष्टीच्या संदर्भाने आढावा बैठक घेत सतर्क राहण्याचे आवाहन करत काय म्हणाले ते पाहूयात। 3:30-4 वाजल्यापासून विशेषतः लोहा तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे। येणारे 24 तास वादळासह पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला आणि मला वाटतंय की आपण बघतोय की पावसाने आता मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे। शेतीचं नुकसान होण्याचं शिल्लक काही राहिलेलं नाही। आता जी काही घरं आहेत ती घरं मोठ्या प्रमाणावर पडत आहेत। लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे, धान्य भिजतंय, लोकांना खायची व्यवस्था नाही। दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण होते। आपल्या मार्फत सर्व जनतेला माझी विनंती आहे, घर पडलं तर आपण शासनाकडून घर मिळवून द्यायची व्यवस्था करू। धान्य भिजलं असेल तर धान्य द्यायची व्यवस्था करू। आज खायला काही नसेल तर ते उपलब्ध करून देऊ। परंतु दुर्दैवानं जीवित हानी झाली तर ते कोणी मिळवून देऊ शकत नाही। त्यासाठी सर्वांनी सुरक्षित स्थळी गेलं पाहिजे, बाहेर पडण्याचा मोह टाळला पाहिजे आणि या आपत्तीला आपण सगळ्यांनी मिळून सामना केला पाहिजे। माझ्या जन्मापासून एवढी मोठी आपत्ती मी कधी बघितली नाही। एवढी आपत्ती निर्माण झाली। 29 तारखेच्या पावसाने शेतातलं सगळं वाहून गेलं आणि आताच्या पावसाने थोडीफार जी काही माती शेतात होती ती पण वाहून जाते, असं चित्र निर्माण झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दगावलेले आहेत। दुर्दैवानं आपल्या इथं काल सावळेश्वरला एक वीज पडून व्यक्ती वारली, ही दुर्घटना घडली। या सगळ्या दुर्घटना टाळायच्या असतील तर सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, सर्वांनी कोणीही घराच्या बाहेर पडू नये अशा पद्धतीची विनंती आहे। तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करा आणि आपत्तीला आपण सगळे मिळून जाऊया। सरकार मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, मदत करेल। मी आज ऐकलं की कंधारमध्ये एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता। असं टोकाचं पाऊल उचलून त्याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नाहीये। कृपया टोकाचं पाऊल कोणी उचलू नका, सहकार्य करा, जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्या। सरकारला पण, मी सरकारचा प्रतिनिधी असलो तरी सरकारकडे पण माझी एक अपेक्षा आहे की आता सरकारने फार अंत बघण्याची गरज नाही आहे। सरकारने मदत जाहीर केली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका ही सरकारने देखील घेतली पाहिजे अशी आहे। मी स्वतः प्रत्येक शेतकऱ्यांना भेटण्याचा किंवा लोकांना भेटण्याचा, सगळ्या स्तरातल्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय। सगळ्यांचं दुःख सारखंच आहे आणि सरकारला पण याची जाणीव आहे, पण आता निर्णय लवकर होण्याची गरज आहे, तर करावा अशी विनंती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयाला आपल्या मार्फत करा।